राम राम. 15 ऑगस्ट 1947ला आपला देश स्वतंत्र झाला. तेव्हा झालेला जो आनंद होता तो एका सुंदर गीतातून व्यक्त केला जात होता. ते गीत होतं, शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट. पण स्वातंत्र्य जरी मिळालं असलं तरी आम्हाला सर्वस्वी आमच्या तंत्रांनी वावरता येत नव्हतं. आमची रामजन्मभूमी बाबराच्याच बंदीगृहात होती. ती 500 वर्षांची बाबरी काळरात्र आता सरलेली आहे आणि आज आपण पहिला रम्य रामप्रहर पाहतो आहोत. आज जनाजनात, मनामनात आणि कणाकणात राम हाच 2 अक्षरी महामंत्र अखंड निनादतोय. आता एका पाठोपाठ एक अशा मंगल घटना घडू लागतील असे शुभसंकेतही दिसत आहेत. त्यामुळे कुशलवांप्रमाणेच रामगायन करण्यासाठी आजच्या दिवसाहून अधिक शुभ असा मुहूर्त कुठला असणार आहे? महाराष्ट्राचे वाल्मिकी गदिमा यांच्या काव्यवाणीतून जन्मलेली अमरगाणी स्वरबद्ध करून गायलीत भूलोकातील गंधर्व बाबूजींनी, आणि ती आता गायली जात आहेत या शुभक्षणी. या 3 महान प्रवाहांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर श्रोते हो, मी तुमचं स्वागत करते. आज शरयू तीरावरची अयोध्या फुललेली आहे. रामजन्मभूमीमध्ये निर्माण होणाऱ्या त्या मंदिराच्या गर्भगृहात बालक रामासह 3 भावांच्या चलमूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली आहे आणि कोट्यवधी रामभक्तांची काया अयोध्या झाली आहे. त्या कायेतील हृदयाच्या मंदिरात राम प्रतिष्ठित होत आहेत. अशावेळी त्या त्रेतायुगातल्या अयोध्येचं गायन आणि श्रवण अत्यंत उचित आहे. कसा शुभसंकेत असतो, मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की हे सर्व कलाकार आजच सकाळी 10 ते 12:30 या वेळात पिरंगुटला गीतरामायण सादर करून आलेत. आणि बरोबर 12:20 जेव्हा तिथे प्राणप्रतिष्ठा होत होती रामलल्लाची, त्या वेळेला त्रिवार जय जयकार हे गीत सादर केलं जात होतं. ती त्यावेळची प्रासाद बहुल आणि धर्मशील सुशील अशा विपुल पौरजनांनी विनटलेली, गायन नर्तन अशा कलाविष्कारांनी रंगलेली, सद्गुणी संतती निपजल्यामुळे तृप्त झालेली, दशरथ महाराजांच्या शासनामुळे पूर्ण सुरक्षित असलेली आणि कौसल्या, सुमित्रा, कैकेयी या महाराण्या थोर सत्पुत्रांना केव्हा जन्म देतात याची आस लागलेली अयोध्या आता आपण अनुभवूया. शरयू तीरावरी अयोध्या या गीतातून पुणेकरांची रसना तृप्त करण्याचं श्रेय ज्यांच्याकडे बहुतांशी जातं ते श्रीयुत दत्ताजी चितळे आज आपले कान तृप्त करणार आहेत. ऐकूया शरयू तीरावरी अयोध्या हे गीत. सरयू तीरावरी अयोध्या, सरयू तीरावरी अयोध्या, मनु निर्मित नगरी अयोध्या, मनु निर्मित नगरी. सरयू तीरावरी अयोध्या, मनु निर्मित नगरी अयोध्या, मनु निर्मित नगरी अयोध्या, मनु निर्मित नगरी. त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर. त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर. मधुन वाहती मार्ग समांतर, मधुन वाहती मार्ग समांतर. रथवाजी गजपथिक चालती, रथवाजी गजपथिक चालती. नटुनी त्यांच्यावरी ओ नटुनी त्यांच्यावरी अयोध्या, मनु निर्मित नगरी अयोध्या, मनु निर्मित नगरी.
जसा सूर्य जसा संगरी सूर्य जसा संगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी तिघी स्त्रियांच्या प्रीत संगमी तिन्ही लोकीचे सुख ये धामी तिघी स्त्रियांच्या प्रीत संगमी तिन्ही लोकीचे सुख ये धामी एक उणे पण गृहस्थाश्रमी एक उणे पण गृहस्थाश्रमी पुत्रोदय पण अजूनी नव्हता पुत्रोदय पण अजूनी नव्हता प्रीतीच्या अंबरी प्रीतीच्या अंबरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी राजसौख्य ते सौख्य जनांचे एकच चिंतन लक्ष मनांचे राजसौख्य ते सौख्य जनांचे एकच चिंतन लक्ष मनांचे काय काजया सौख्य धनाचे काय काजया सौख्य धनाचे कल्पतरूला फूल नसे का कल्पतरूला फूल नसे का वसंत सरला तरी वसंत सरला तरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्यावासियांची आशा सफल होण्याचा क्षण आला. महाराज दशरथ पुत्रकामेष्टी यज्ञ करून कृतकृत्य झालेत. यज्ञाच्या सांगतासमयी यज्ञदेवता प्रकट होऊन महाराजांना सुवर्णपात्रातून पायस म्हणजे खीर देऊ लागली. कामधेनूच्या दुग्धाहूनही श्रेष्ठ दुग्धापासून निर्मिलेलं ते दैवी पायस महाराण्यांना देण्यासाठी ती यज्ञदेवता सिद्ध झाली होती. ते स्वर्गीय पायस भक्षण करून त्या महाराण्या देवांनाही पूज्य ठरणाऱ्या 4 सत्पुत्रांना जन्म देणार होत्या. एका इवल्याशा बीजातून महावृक्ष निर्माण होतो आणि पुढे त्या महावृक्षाच्या लक्षावधी बीजांमधून एक विशाल अरण्यच निर्माण होतं. त्या लहानशा सुवर्णपात्रातल्या पायसातून पुढे रामायण होणार होतं. त्यासाठी ती यज्ञदेवता दशरथ महाराजांना सांगते आहे, दशरथा घे हे पायसदान. दशरथा दशरथा घे हे पायसदान पायसदान दशरथा घे हे पायसदान पायसदान तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो हा माझा सन्मान दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान
तव यज्ञाची होय सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता. तव यज्ञाची होय सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता. प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर. श्री विष्णू भगवान दशरथा, दशरथा, दशरथा. घे हे पायसदान, पायसदान. करात घेही सुवर्ण स्थानी, देराण्याना क्षीर आतली. करात घेही सुवर्ण स्थानी, देराण्याना क्षीर आतली. कामधेनुच्या दुग्धाहुनई, कामधेनुच्या दुग्धाहुनई. ओज हिचे बलवान दशरथा, दशरथा, दशरथा. हे हे पायसदान, पायसदान. राण्या करीतील पायस भक्षण, उदरी होईल वंशारोपण. राण्या करीतील पायस भक्षण, उदरी होईल वंशारोपण. त्यांच्या पोटी जन्मा येतील, त्यांच्या पोटी जन्मा येतील. योद्धे चार महान दशरथा, दशरथा, दशरथा. घे हे पायसदान, पायसदान. कृतार्थ दिसती तुझी लोचने, कृतार्थ मी तुझ्या दर्शने. कृतार्थ दिसती तुझी लोचने. कृतार्थ दिसती, कृतार्थ दिसती तुझी लोचने. कृतार्थ मी तुझ्या दर्शने. दे आज्ञा मज नृपा, दे आज्ञा मज नृपा. पावतो यज्ञी अंतर्धान. दशरथा, दशरथा, दशरथा. हे हे पायसदान, पायसदान. दशरथा. चैत्र शुद्ध नवमीचा सूर्य उगवला. त्या उष्ण ऋतूत वायू मात्र सुगंधित वाहू लागला. उन्हात कोमेजलेल्या कळ्या एकाएकी उमलू लागल्यात. अयोध्येतल्या धेनूंना पान्हा फुटून त्या हमरू लागल्यात. राजप्रासादातल्या प्रसूतिगृहात महाराणी कौसल्येच्या उदरी प्रत्यक्ष राम जन्मला. ती सुखवार्ता सुगंधासारखी सर्वत्र पसरली आणि अवघी अयोध्या आनंदाने नाचू गाऊ लागली. स्त्रिया एकमेकींना सांगू लागल्यात, राम जन्मला ग सखी, राम जन्मला.
धरणीसारखी सर्वम सहा म्हणजे सर्वच सहन करणारी भूमिकन्या सीता आणि आकाशासारखे महान श्रीराम हे विवाहबद्ध होत आहेत. अतिरथी महारथींना न पेलणारं ते शिवधनुष्य रामाच्या हातून थेट दुभंगताच जनकाच्या अत्यंत दारुणपणाची परिपूर्ती झाली आहे. आणि ते पाहून रामावर आधीच अनुरक्त झालेल्या सीतेचे कपोल म्हणजे गाल लाल होऊन ती लज्जित झाली आहे. आता राम केवळ राम राहिले नाहीत आणि सीता नुसती सीता राहिली नाही, तर त्या दोघांचं झालं आहे एक अभिन्न ऐक्य. त्याचं नाव सीताराम. स्वर्गातल्या देवांनाही डोळे भरून पहावासा वाटणारा तो सोहळा आता आपण अनुभवूया. स्वयंवर झाले सीतेचे या गीतातून. आकाशाशी सडले धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे श्रीरामांनी सहज उचलिले धनुशंकराचे पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतू अंतरीचे श्रीरामांनी सहज उचलिले धनुशंकराचे पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतू अंतरीचे उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे मुग्ध जानकी दुरून न्याहळी राम धनुर्धारी नयना माझी एकवटुनिया निज शक्ती सारी मुग्ध जानकी दुरून न्याहळी राम धनुर्धारी नयना माझी एकवटुनिया निज शक्ती सारी फुलू लागले फूल हळूहळू काली लज्जेचे फुलू लागले फूल हळूहळू काली लज्जेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे उंचावूनिया जरा पापण्या पाहत ती राही कडिता खाता परी भयंकर नाद तोच होई उंचावूनिया जरा पापण्या पाहत ती राही तडिता खाता परी भयंकर नाद तोच होई श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे पित्राज्ञेने उठे हळूती मंत्रमुग्ध बाला अधीर चालती अधीरती हुनी हातीची माला पित्राज्ञेने
स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे नीलाकाशी जशी भरावी दुष्प्रभा लाल तसेच भरले रामांगी मधुर स्वरताल नीलाकाशी जशी भरावी दुष्प्रभा लाल तसेच भरले रामांगी मधुर स्वरताल सभा मंडपी मिलन झाले सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे झुकले थोडे राम जानकी भारी वरमाला गगना माझी देवतांनी करीती करताला झुकले थोडे राम जानकी भारी वरमाला गगना माझी देवकरांनी करीती करताला त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे अंश विष्णूचा अंश विष्णूचा राम धरेची दुहिताटी सीता गंधर्वांचे सूर लागले जय गीता गाता आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे आकाशाशी जडले ऐसे नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर झाले सीतेचे. आता रामाचा राज्याभिषेक एका दिवसावर आलाय. उर्मिला आणि सीतेच्या सख्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. आता राज्याभिषेकाबरोबरच त्यांची प्राणसखी सीता अयोध्येची पट्टराणी होतीये. सीतेवर अभिनंदनाचा वर्षाव करत तिला त्या काय म्हणतायत ते ऐकूया. आनंद सांगू किती या गीतातून. आनंद सांगू किती ग सखे मी आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती सीता वल्लभ उद्या भायचे राम अयोध्यापती सखे ग आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती
चरणासी महाराणी तू आम्ही दासी लीन सारख्या तव चरणासी कधी कोणती आज्ञा देसी कधी कोणती आज्ञा देसी तुझी चरणी लीन राहू दे सदा आमुचे मरी सखे ग आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती ओळखीचे बघाले पदरव सावलीतही दिसते सौष्ठव ओळखीचे बघाले पदरव सावलीतही दिसते सौष्ठव तुला भेटण्या येती राघव तुला भेटण्या येती राघव बालिश नयनी तुझ्या येका लज्जेला जागृती सखे ग आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती सीता वल्लभ उद्या व्हायचे राम अयोध्यापती सखे ग आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती पित्याच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी वनवासाला निघालेले एकवचनी राम आता गंगा ओलांडून दक्षिणेकडे निघालेले आहेत. संपूर्ण भारतवर्ष त्यांच्या त्यागाने अवाक होत त्यांच्या पुढे नतमस्तक झालंय. मोठे मोठे ऋषीवर त्यांचा महिमा गाताना म्हणतायत त्यक्त्वा सुदुस्त्यज सुरेप सितराज्य लक्ष्मीम धर्मिष्ठ आर्य वचसा यदगादरण्यम माया मृगम दयितये सितमन वधावत वंदे महापुरुषते चरणारविंदम. हे महापुरुष हे भगवन आपल्या चरणकमलांना आम्ही वंदन करतो. कशी चरणकमल तर जी अरण्यात चालती झालीत आणि ती पावलं अरण्यात का गेलीत तर धर्मिष्ठ धर्मशील अशा पित्याच्या वचनावरून. आणि ते त्यांचं अरण्य गमन कसं होतं राज्यलक्ष्मीचा त्याग करून. कशी राज्यलक्ष्मी तर देवादिकांनाही जिचा मोह सुटत नाही अशी राज्यलक्ष्मी टाकून जी पावलं अरण्यात गेलीत ती आम्हाला वंदनीय ठरलीत. सत्तेसाठी लोक कोणत्या पातळीवर जातात हे आपण आताच्या काळात बघतोच आहोत. त्यामुळे रामाचा आदर्श समाजात का असला पाहिजे हे अशा वेळी जाणवतं. आणि जो अशा महान आदर्शाचं वहन करत होता त्या रघुकुल तिलकाला नदी पार वाहून नेताना त्या नाविकावर केवढं दडपण आलं असेल. कल्पना करा मुंबईच्या अल्टमाउंट रोडवर अंबानींच्या अँटिलिया या वास्तूजवळ एक रिक्षा चालक ग्राहकाची वाट पाहतोय. मोबाईलवर त्याला एक बातमी दिसतीये मुकेश अंबानी त्यांची संपूर्ण संपत्ती दान करून गृहत्याग करणार. आणि तेवढ्यात अंबानी अगदी साध्या वेशात अगदी एकटेच त्याच्या रिक्षेजवळ चालत येऊन म्हणतायत मला एवढ्या ट्रॅफिकमधून पार कर मग मला पुढे चालतच जायचं आहे. माझ्याजवळ केवळ 23 रुपये आहेत त्यामुळे जास्त पुढे जाऊ नकोस. तर अशा वेळी त्या रिक्षा चालकावर काय दडपण येईल. इथे तर एखाद्या रिलायन्सचा नाही तर अखिल विश्वाचाच अध्यक्ष नावेत बसला होता. त्या नावेतून त्यांनी नदी ओलांडली. त्या छोट्याशा प्रवासाचं अमरगीत जय गंगे जय भागीरथी आपण ऐकूया. आणि भागीरथी पार करणाऱ्या रामाला वंदन करून आपण हा भवसागर हा संसार रूपी समुद्र तरून जाण्यासाठी त्याच्याकडून वरदान मागूया. नकोस नौके परत फिरू ग नकोस गंगे ऊर भरू नकोस नौके परत फिरू ग नकोस गंगे ऊर भरू
श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम ही दैवाची उलटी रे माथ्यावरचा ढळवू मे ही दैवाची उलटी रे माथ्यावरचा ढळवू मे भाग्य आपुले आपुल्या हाते आपुल्यापासून दूर करू आपुल्यापासून दूर करू श्रीरामांचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम श्री विष्णूचा हा अवतार भवसिंधूच्या करितो पार श्री विष्णूचा हा अवतार भवसिंधूच्या करितो पार तारक त्याला तारून नेऊ पदस्पर्शाने सर्वतरू श्रीरामांचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम जिकडे जातो राम नरेश सुभग सुभग तो दक्षिण देश जिकडे जातो राम नरेश सुभग सुभग तो दक्षिण देश ऐल अयोध्या पडे अहल्या पैल उगवतील कल्पतरू पैल उगवतील कल्पतरू श्रीरामांचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम कर्तव्याची धरुणी कास राम स्वीकरी हा वनवास कर्तव्याची धरुणी कास राम स्वीकरी हा वनवास दासच त्याचे आपण का मग कर्तव्यासी परत सरू का कर्तव्यासी परत सरू श्रीरामांचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम अतिथी असोवा असोत राम पैल लाविणे आपुले काम पैल लाविणे आपुले काम पैल लाविणे आपुले काम अतिथी असोवा असोत राम पैल लाविणे आपुले काम भले पुरे ते राम जाणता भले पुरे ते राम जाणता आपण आपुले काम करू आपण आपुले काम करू श्रीरामांचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम गंगे तुझ हा मंगल योग भगीरथ आणि तुझा जलयोग गंगे तुझ हा मंगल योग भगीरथ आणि तुझा जलयोग त्याचा वंशज नेसी तू दक्षिण देशा अमर करू दक्षिण देशा अमर करू श्रीरामांचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे
जय राम पावन गंगा पावन राम श्रीरामांचे पावन नाम पावन गंगा पावन राम श्रीरामांचे पावन नाम त्रिदोषनाशी प्रवास हा प्रभु नाविक आम्ही नित्य स्वरूप नाविक आम्ही नित्य स्वरूप श्रीरामांचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी सीता लंकेत आहे हे निश्चित झालं. तिथे प्रत्यक्ष जाऊन सीतेची वास्तपुस्त करायला हनुमानाहून योग्य कोण असणार आहे? जांबुवंत बलशाली पवनसुत हनुमानाची या कार्यासाठीची योग्यता वर्णन करून सांगतायत. ती ऐकूया तरुण तो जाईल सिंधू महान या गीतातून. सिंधु महान तरुण जो जाईल सिंधु महान असा हा एकच श्री हनुमान असा हा एकच श्री हनुमान असा हा एकच श्री हनुमान भुजंग धरुनी दोन्ही चरणी झेपे सरशी समुद्र लंघुनी गरुड उभारी पंखा गगनी गरुड उभारी पंखा गगनी गरुडाहुन बलवान असा हा एकच श्री हनुमान असा हा एकच श्री हनुमान सूर्योदयी हा वीर जन्मला त्रिशत योजने नभी उडाला समजून या फळ रविबिंबाला समजून या फळ रविबिंबाला धरू गेला भास्वान कसा एकच श्री हनुमान असा एकच श्री हनुमान पवन थांबता थांबे जीवन देववायूचे करीती सांत्वन पवन थांबता थांबे जीवन देववायूचे करीती सांत्वन पुत्रा देवर त्याच्या देऊन पुत्रा देवर त्याच्या देऊन गौरविती भगवान असा हा एकच श्री हनुमान असा हा एकच श्री हनुमान करी हनुमंता निश्चय मनसा सामान्यन तू या कपिजनसा करी हनुमंता निश्चय मनसा सामान्यन तू या कपिजनसा उचल एकदा पदवा मनसा उचल एकदा पदवा मनसा घे विजयी उड्डाण घे विजयी उड्डाण. राजदूत अंगदाची शिष्टाई असफल झाली. रावणाशी युद्ध करणं अटळ झालं.
युगायुगीचे रावण असेच दुराग्रही असतात. त्यांच्याशी होणाऱ्या वाटाघाटी अशाच असफल होत असतात. आणि अशा प्रत्येक काळातल्या रावणांना परास्त करण्यासाठी समोर रामाचाच आदर्श असावा लागतो. युद्धासाठी सागर ओलांडावा लागणार होता. सैन्याला वाट करून देण्यासाठी भगवान रामाने सागराला प्रार्थना केली, पण प्रार्थनेला तो प्रतिसाद देईना. त्यावेळी रामाचा क्रोध अनावर झाला. त्यांनी लक्ष्मणाला आज्ञा केली, चापमानय सौमित्र शरान चाशी विशोपमान समुद्रम शोषयिष्यामी पद्भ्याम यान्तु प्लवंगमाः. हे सौमित्र, हे लक्ष्मणा, धनुष्य आण आणि सर्पासारखे बाणही आण. समुद्रम शोषयिष्यामी, हा समुद्रच मी शोषून घेतो. पद्भ्याम यान्तु प्लवंगमाः, ही वानरसेना पायीच तिथे जाईल. आता मात्र समुद्र रामाला शरण आला आणि हात जोडून प्रार्थिता झाला, भगवन, आपण माझ्यावर प्रस्तर अंथरावेत, मी ते तोलून धरीन. निष्कर्ष हा आहे की समर्थांना सामर्थ्याचीच भाषा कळते. अवघं वानर सैन्य सागरात रामशिला टाकू लागलं. सेतुबंधन सुरू झालं. अपर वाल्मिकी गदिमा म्हणतात, रामाचा हेतू झालेला हा सेतू म्हणजे श्रमांचा क्रतू होता. क्रतू म्हणजे यज्ञ. हा श्रमयज्ञ सुरू झाला आणि त्यावरून श्रीराम ससैन्य लंकेला पोहोचलेत. काँग्रेसच्या ॲफिडेव्हिटमध्ये प्रतिज्ञापत्रात रामसेतूच काय, राम हेच काल्पनिक असलेत तरी ते आमच्या हृदयात आजही विराजमान आहेत. त्या रामसेतूवरच्या रामशिला आमच्या वांशिक स्मृतिसागरात आजही तरंगतायत. त्या सेतूचं गीत सेतू बांधा रे सागरी आता ऐकूया आणि अनुभवूया. सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. गिरिराजांचे देह निखळुनी गजांग शांत्या शिळा उचलुनी. गिरिराजांचे देह निखळुनी गजांग शात्या शिळा उचलुनी. जलात त्यारे जवे ढकलुनी, जलात त्यारे जवे ढकलुनी. सेतू बंधने जोडून ओढा, सेतू बंधने जोडून ओढा समीप लंकापुरी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. फेका झाडे फेका डोंगर पृष्ठी झेल त्यांना सागर. फेका झाडे फेका डोंगर पृष्ठी झेलिल त्यांना सागर. ओढा पृथ्वी पैल तटावर, ओढा पृथ्वी पैल तटावर. वडवाग्नी तो धरील माधी, वडवाग्नी तो धरील माधी. सेतू शेषापरी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. चरण प्रभूंचे जलात शिरता सकळ नद्यांना येई तीर्थता. चरण प्रभूचे जलात शिरता सकळ नद्यांना येई तीर्थता. आरंभास्तव अधीर पूर्तता, आरंभास्तव अधीर पूर्तता. शिळा होऊनी लढू लागल्या, शिळा होऊनी लढू लागल्या. लाटा लाटावर
बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय। गर्जा गर्जा हे वानरगण रघुपती राघव पतित पावन रघुपति राघव पतित पावन रघुपति राघव पतित पावन। गर्जा गर्जा हे वानरगण रघुपति राघव पतित पावन जय लंकारी जानकी जीवन जय लंकारी जानकी जीवन युद्धा आधी झडू लागूया युद्धा आधी झडू लागूया स्फूर्तीच्या भेरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय। भुभुकारुनी पिटवा डंका हो 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 विजयी राघव हरली लंका हो 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 भुभुकारुनी पिटवा डंका विजयी राघव हरली लंका मुक्त मैथिली कशास शंका मुक्त मैथिली कशास शंका सेतुरूप हारो तच शिरला सेतुरूप हारो तच शिरला दुबळ्या अंधारी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय। सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय। सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय। रामाने आपलं अवतार कार्य पूर्ण केलं. मानवी मर्यादा सांभाळत त्या मर्यादा पुरुषोत्तमाने भूमी रावणमुक्त केली. कालपरत्वे रावण पुन्हा जन्मतात आणि म्हणून आपल्याला वारंवार रामाची प्रतीक्षा असते. युगायुगाचे राम निरनिराळी नावं धारण करतात आणि निरनिराळी नावं धारण करून आलेल्या रावणांना संपवून समाजाला भयमुक्त करतात. कंस दुर्योधनांसाठी श्रीकृष्ण होतात, ग्रीक आक्रमकांसाठी चंद्रगुप्त होतात, तर जिहादी आक्रमकांसाठी प्रताप आणि शिवराय होतात. या लोकसत्ताक म्हणजे लोकशाही युगात आपल्या प्रत्येकातलाच राम आपण जागृत करूया आणि समाजातले रावण उच्च पदावर येण्यापासून रोखूया आणि त्यासाठी आळवूया भूवरी रावणवध झाला हे गीत. देव हो बघा रामलीला, देव हो बघा रामलीला, भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला. देव हो बघा रामलीला, देव हो बघा रामलीला, भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला.
उजळली कंपरहित ती अवनी झाली दाही दिशांची मुखे उजळली कंपरहित ती अवनी झाली रविप्रभेते स्थिरताली रविप्रभेते स्थिरताली पातली महद्भाग्य वेला पातली महद्भाग्य वेला भुवरी रावणवध झाला भुवरी रावणवध झाला साधु साधु वच वदती मुनिवर चेडू लागले वाले किन्नर साधु साधु वच वदती मुनिवर चेडू लागले वाले किन्नर प्रमोद उसळे भूलोकावर प्रमोद उसळे भूलोकावर हो सुरांचा महारिपू मेला सुरांचा महारिपू मेला भुवरी रावणवध झाला भुवरी रावणवध झाला रणी जयांचे चाले नर्तन कृपा सहित हे विजयी कपिगण रणी जयांचे चाले नर्तन कृपा सहित हे विजयी कपिगण श्रीरामांचे करीती पूजन श्रीरामांचे करीती पूजन हो वाहुनी फुले पर्णमाला वाहुनी फुले पर्णमाला भुवरी रावणवध झाला भुवरी रावणवध झाला जय जय बोला उच्चरवाने कल्पतरूची भेगा सुमने जय जय बोला उच्चरवाने कल्पतरूची भेगा सुमने फेकारत्ने मणिभूषणे फेकारत्ने मणिभूषणे जय श्री लाभे सत्याला जय श्री लाभे सत्याला भुवरी रावणवध झाला भुवरी रावणवध झाला श्याम राम हा धर्मपरायण हा चक्रायुध श्रीनारायण श्याम राम हा धर्मपरायण हा चक्रायुध श्रीनारायण जगदुत्पादक त्रिभुवन जीवन जगदुत्पादक त्रिभुवन जीवन हो मानवी राम रूप ल्याला मानवी राम रूप ल्याला भुवरी रावणवध झाला भुवरी रावणवध झाला हा उत्पत्ती स्थिती लयकारक पद्मनाभ हा त्रिभुवन तारक हा उत्पत्ती स्थिती लयकारक पद्मनाभ हा त्रिभुवन तारक शरण्य एकच खल संहारक शरण्य एकच खल संहारक हो आसरा हाच ब्रह्म गोला आसरा हाच ब्रह्म गोला भुवरी रावणवध झाला भुवरी रावणवध झाला वत्सलांचना धरुनी वक्षी संत सज्जना हानित रक्षी
वत्सलांशना धरुनी वक्षी संत सज्जना हा नितरक्षी हा सत्याचा सदैव पक्षी हा सत्याचा सदैव पक्षी जाणतो हाच एक याला जाणतो हाच एक याला भूवरी रावण वध झाला भूवरी रावण वध झाला हा श्री विष्णू कमला सीता स्वये जाणता सुन नेणता हा श्री विष्णू कमला सीता स्वये जाणता सुन नेणता युद्ध करी हे जगता करिता युद्ध करी हे जगता करिता दाखवी अतुल राम लीला दाखवी अतुल राम लीला भूवरी रावण वध झाला भूवरी रावण वध झाला देव हो बघा राम लीला देव हो बघा राम लीला भूवरी रावण वध झाला भूवरी रावण वध झाला आज रामलल्लांच्या मूर्तीच्या मागे 4.5 फूट उंचीच्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोदीजींच्या हस्ते झाली आहे. गेली 500 वर्ष म्हणजे आपल्या पूर्वजांच्या उण्या पुऱ्या 20 पिढ्या ज्या क्षणाची वाट पाहत होत्या तो सुवर्ण क्षण प्रत्यक्षात अवतरला आहे. आपण धन्य झालो आहोत. ज्या मोदीजींच्या कार्यकाळात त्यांच्या अथक पाठपुराव्यामुळे हे दिव्य आपल्याला पाहण्याचं भाग्य मिळालंय त्यांना रामराय उदंड यश आणि आयुरारोग्य देवो आणि त्यांच्या नेतृत्वात देश रामराज्याकडे वाटचाल करो अशी मी आपल्यासह रामरायाला प्रार्थना करते. आता यातील अंतिम गीताकडे आपण वळत आहोत. राम मूर्धाभिषिक्त झालेत. ते सर्वांच्या हृदय सिंहासनावर अधिष्ठित होतेच. आता त्यांनी राजसिंहासन भूषवलं. रामानी अंगद विभीषणादी वीरांचा राजोचित सन्मान केला. त्या राज्याभिषेक समयी झालेला रामाचा जय जयकार त्रिवार जय जयकार या गीतातून ऐकूया, नृत्यातून पाहूया आणि आपणही जय जयकार करूया. त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार जय जयकार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार पुष्पकयाना तुम्ही उतरले स्वर्ग सौख्य साकार स्वर्ग सौख्य साकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार तुला चिंतिते सुदीर्घ आयु पुण्य सलीला सरिता सरयू तुला पुलकित वायू पुलकित पृथ्वी पुलकित वायू आज अहल्ये परी जाहला नगरीचा उद्धार नगरीचा उद्धार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार शिवचापा समविरह भंगला स्वयंवरा समय रंगला अधीर अयोध्या पुरी मंगला अधीर अयोध्या पुरी मंगला सानंदाश्रू तुला अर्पिते दृढ
जयकार रामा त्रिवार जय जयकार तव दृष्टीच्या पावन स्पर्शे आज मांडिला उत्सव हर्षे मने विसरली 14 वर्षे मने विसरली 14 वर्षे सुसज्ज आहे तव सिंहासन करी प्रभो स्वीकार करी प्रभो स्वीकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार तुझ्या मस्तकी जले शिंपता सकल ज्ञाना मिळो तीर्थता अभिषिक्ता तुझ जाणीव देता अभिषिक्ता तुझ जाणीव देता मुनिवचनांचा पुन्हा होऊ दे अर्थासह उच्चार अर्थासह उच्चार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार पितृकामना पुरी होऊ दे राम राज या पुरी येऊ दे ते कौसल्या माय पाहू दे ते कौसल्या माय पाहू दे राज्ञी सह तू परंपरेने भोग तुझा अधिकार भोग तुझा अधिकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार प्रजाजनी जे रचिले स्वप्नी मूर्त दिसे ते स्वप्नलोचनी राजा राघव सीता राज्ञी राजा राघव सीता राज्ञी चतुर्वेद से लोक पूजित रघुकुल दीपक चार रघुकुल दीपक चार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार राम राजया असता भूवर कलंक केवल चंद्र कलेवर कज्जल रेखित स्त्री नयनावर कज्जल रेखित स्त्री नयनावर विचारातले सत्य आणतील अयोध्येत आचार अयोध्येत आचार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार समयी वर्षतील मेघधरेवर सस्यशालिनी धरा निरंतर सेवारत जन स्वधर्म तत्पर शांति शांति मुनी वांछिती ती घेवो आकार ती घेवो आकार शांति शांति मुनी वांछिती ती घेवो आकार ती घेवो आकार
जय जयकार रामा त्रिवार